नमस्कार. कवी व लेखक हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. कवी म्हणजे काय? क्रांती घडवणारा, समाजामध्ये बदल घडून आणणारा, जागृती करणारा, उत्क्रांती घडून आणणारा, योग्य नीती धोरण नियोजन करून चांगल्या विचारांची सांगड घालून समाजामध्ये बदल घडून आणणारा, सुधारणा करणारा, व्यक्ती, समाज, देश व जगाला सुधारणारा, अज्ञान दूर करून, अंधकार दूर करून जगाला ज्ञानीमय करणारा घटक, या कारंजा, या अलंकार रत्न म्हणजेच कवी होय, लेखक. कवी या लेखक हा समाजामध्ये जागृती करत असतो, क्रांती घडवत असतो, उत्क्रांती घडवत असतो, प्रत्येक व्यक्तीला, समाजाला सुधारत असतो. कवी आपल्या सुंदर काव्यातून, आपल्या सुंदर कवितेतून तो जगाला एक संदेश देत असतो, समाजाला संदेश देत असतो, क्रांती घडवत असतो, उत्क्रांती घडवत असतो व समाजाला सतत जागृत करत असतो, दक्ष करत असतो आणि समाजाची सुधारणा करत असतो. वेगवेगळ्या काव्याद्वारे, वेगवेगळ्या रचनेद्वारे तो समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा बदल घडून आणतो. कवीकडे कल्पकता असली पाहिजे, योग्य नीती असली पाहिजे, धोरण योग्य असलं पाहिजे, नियोजन योग्य असलं पाहिजे. कवीकडे संयम असला पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे. कवीचा स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे. कवीला आवडगोडी असली पाहिजे. कवीला चिंता काळजी असली पाहिजे. कवीला ध्यास असला पाहिजे. कवीचं ध्येय मोठं असलं पाहिजे. जिद्द चिकाटी असली पाहिजे. दूरदृष्टी असली पाहिजे. धीर, धैर्य, ध्यास असला पाहिजे. चांगुलपणा असला पाहिजे. माणुसकी असली पाहिजे. सत्यता, एकता, प्रेम, सामंजस्य, परोपकार, मायादया, सहनशीलता, भावनाशीलपणा असला पाहिजे. तरच कवी देशाची, प्रत्येक व्यक्तीची, समाजाची सुधारणा करू शकतो. लेखकाकडे सुद्धा हे गुण असले पाहिजे. लेखक सुद्धा संयमी असला पाहिजे, सहनशील असला पाहिजे, धडाडी असला पाहिजे, तत्पर असला पाहिजे, सावधान असला पाहिजे, सतर्क असला पाहिजे, जागरूक असला पाहिजे, दक्ष असला पाहिजे, संयमी सहनशील असला पाहिजे. दूरदृष्टी त्याच्याकडे असली पाहिजे. तो दूरदर्शी असला पाहिजे. तो धाडशी असला पाहिजे. धैर्यशील असला पाहिजे. कर्तव्यशील असला पाहिजे. जबाबदार असला पाहिजे. सुंदर असला पाहिजे. सुंदर विचारी असला पाहिजे. ममताळू, प्रेमळ, ज्ञानी, गुणवान, सत्यवादी असला पाहिजे. तरच व्यक्ती, समाज, देशाची प्रगती होते व देश पुढे जातो. म्हणून कवी आणि लेखक यांच्या माध्यमातून सुधारणा होत असते. देशामध्ये जागृती घडत असते. देशामध्ये सुधारणा होत असते आणि लोकांना ज्ञान मिळत असते, दिशा मिळत असते, योग्य मार्ग मिळत असतो, मार्गदर्शन मिळत असते. म्हणून या कवी व लेखकांनी एक चांगल्या प्रकारचा संदेश आपल्या काव्यातून, आपल्या लेखातून या लोकांना, या जनतेंना दिला पाहिजे. उत्कृष्ट प्रकारचं काव्य असलं पाहिजे. काव्याला अर्थ असला पाहिजे. काव्यामध्ये एक प्रकारचं नियोजन असलं पाहिजे. एक प्रकारची सुंदरता असली पाहिजे. कल्पकता असली पाहिजे. नियोजनबद्धता असली पाहिजे. अर्थशील प्रकारचं काव्य असलं पाहिजे. धैर्यशील काव्य असलं पाहिजे. जबरदस्त काव्य असलं पाहिजे.
लोकांची सुधारणा व्हावी, लोकांची प्रगती व्हावी, लोकांचा विकास व्हावा, लोक सुधरावीत, लोकांना ज्ञान व्हावी, लोकांना चांगली वाट सापडावी, लोकांच्या मनात समाधान व्हावे, लोकांना योग्य वळण लागावे, लोकांना शिस्त लागावी, लोकांना मार्गदर्शन मिळावे. या सर्व गोष्टीचं विश्लेषण त्या काव्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून काव्य हे निर्भीड असलं पाहिजे. काव्य हे निर्भीड असलं पाहिजे. निर्भीड म्हणजे धैर्यशील असलं पाहिजे. काव्य हे शक्तिशाली असलं पाहिजे. काव्य हे परोपकारी असलं पाहिजे. काव्य हे उत्तेजनार्थ असलं पाहिजे. काव्य हे दिशा देणारं, योग्य मार्ग सांगणारं असलं पाहिजे. म्हणून धडाडी, सुंदर, उत्तम असं काव्य असलं पाहिजे. कवी तो कवीच असतो. जिथे पोचत नाही रवी तिथे कवी पोचत असतो. म्हणून कवीच्या मनात केव्हा काय येईल, केव्हा कोणते विचार येतील आणि कवी केव्हा कोणती मांडणी करील हे काही सांगता येईल. कवीला कुठेही काही आठवत असते. कवीला मर्यादा नसते, कवीला बंधन नसते. जिथं आठवलं तिथं कवी आपलं काव्य करत असतो. कारण कवी हा काव्यामध्ये बेधुंद असतो, मग्न असतो. कवीचं मन हे विशाल असतं, महाविशाल असतं, धैर्यशील असतं, धाडसी असतं, भावनाशील असतं, कर्तव्यशील असतं, संवेदनशील असतं, अनेक घटनांनी, अनेक गोष्टींनी भरलेलं असतं. कवीला केव्हा काय सुचल, कवी केव्हा काय लिहिल काही सांगता येत नाही. म्हणून कवीच्या मनात सतत विचारांचं वादळ असतं. कवीचं मन कधी स्थिर नसतं. कवीचे मन चंचल असतं, भव्यदिव्य असतं, विशाल असतं, महाविशाल असतं. आणि कवीच्या मनात सतत एक विचाराचं वादळ चालू असतं. शीघ्र कवी असतो, प्रसंगी कवी असतो, धैर्यशील कवी असतो, धैर्यशील लेखक असतो. म्हणून कवी हा रिकामा बसणारा नसतो, आपलं डोकं रिकामं ठेवणारा नसतो. कारण कवीच्या मनात सतत काही येत असतं आणि तो मांडणी करत असतो. पेन, वही हेच कवीचे खरे मित्र आहे. कारण त्याला केव्हाही मनात काही आठवतं आणि तो आठवण आलेलं तो टिपत असतो. आणि या आठवणी, आलेल्या आठवणी किंवा आठवलेलं किंवा सुचलेलं तो एका विशिष्ट काव्याद्वारे, एका विशिष्ट रचनेद्वारे तो टिपत असतो आणि एक काव्य तयार होतं. एक काव्य रचना तयार होत असते. म्हणून कवी हा एक महाविशाल आहे. कवी हा एक उत्कृष्ट अलंकार कारंजा आहे. कवीला कोणाची भीती नसते. कवी कोणाला घाबरत नाही. कवी हा धाडसी असतो, साहसी असतो, मुद्देसूद मांडणी करणारा असतो, व्यवस्थित पद्धतशीरपणे मांडणी करणारा असतो, त्या काव्याला एक योग्य रचना देणारा असतो, अर्थशील असतो, परिवर्तन करणारा असतो, बदल घडवून आणणारा असतो, क्रांती घडवणारा असतो, उत्क्रांती घडवणारा असतो, सत्यवादी असतो, भावनाशील असतो, संवेदनशील असतो. म्हणून कवी आपल्या काव्याद्वारे, आपल्या रचनेद्वारे एक फार मोठा बदल घडवून आणत असतो. कवी हा दुसऱ्यांचं मनोरंजन करणाराही असतो, दुसऱ्यांना ज्ञान देणाराही असतो, दुसऱ्यांना घडवणाराही असतो, दुसऱ्यामध्ये परिवर्तन घडवून आणणाराही असतो आणि देश सुधारणाराही असतो, लोकांची जागृती करणाराही असतो,
लोकांना सुधारणाराही असतो, दक्ष असतो, तत्पर असतो, सावधान असतो, चंचल असतो, निर्मळ असतो, पवित्र असतो, श्रेष्ठ असतो, धनवान असतो, विचारी असतो, धोरणी असतो, उद्देशी असतो, तळमळी असतो, धडपडी असतो, मेहनती असतो, कष्टाळू असतो, जिद्दी असतो, चिकाटी असतो, उदात्त ध्येयाचा असतो, परोपकारी असतो, प्रेमळ असतो. अशा प्रकारे कवी हा अनंत गुणांनी भरलेला असतो. लेखकही अनंत गुणांनी भरलेला असतो. लेखक आपल्या लेखाद्वारे समाजाला जागृत करणारा असतो, समाजाला योग्य दिशा देणारा असतो. आपल्या लेखाद्वारे एक समाजाला संदेश देणारा असतो. आपल्या लेखातून तो समाज जागृत करत असतो, समाजाचं परिवर्तन घडून आणत असतो आणि क्रांती उत्क्रांती घडवणारा असतो. सहनशील असतो, समजदार असतो. आपल्या लेखाद्वारे अनेकांना मार्ग देणारा, दिशा दाखवणारा, दुसऱ्यांचे जीवन सुधारणारा, दुसऱ्यांना ज्ञान देणारा, दुसऱ्यांना परिपक्व करणारा धागा असतो, अलंकार असतो, कारंजी असतो. लेखक हा खूप महत्त्वाचा आहे. लेखकाचं मन विशाल असतं, महाविशाल असतं, परोपकारी असतं, प्रेमळ असतं, धडाडी असतं, सत्यवादी असतं, अनेक विचारी असतं. लेखकाच्या मनात अनेक विचार असतात. विचारांचं एक वादळ असतं, विचारांचं एक चक्र चालू असतं. तो कधी थांबत नाही, तो सततपणे अविरत राहतो. लेखकाला कोणती मर्यादा नसते, कोणतं बंधन नसते. वेगळ्या प्रकारच्या रचनेतून, वेगवेगळ्या प्रकारच्या लेखातून तो एक समाजापुढे एक मांडणी करत असतो आणि या व्यक्तीला, समाजाला, देशाला कसं पुढे न्यायचं तो ठरवत असतो. अशा प्रकारे लेखक व कवी हे दोन्हीही एकदम श्रेष्ठ असतात, पवित्र असतात, चांगल्या मनाचे असतात, सुंदर असतात, भावनाशील असतात, संवेदनशील असतात, कर्तव्य जबाबदारीचं पालन करणारे असतात आणि प्रत्येक व्यक्तीला, समाजाला, देशाला, जगाला एक चांगला संदेश देणारे असतात, जागृती करणारे असतात, उत्क्रांती घडवणारे असतात, क्रांती घडवणारे असतात, सुधारणा करणारे असतात, लोकांचं मनोबल वाढवणारे असतात, लोकांची विवेकबुद्धी जागृत करणारे असतात, अस्मिता जागृत करणारे असतात, लोकांना दिलासा देणारे असतात, लोकांना धीर देणारे असतात, धैर्य देणारे असतात, लोकांचे सांत्वन करणारे असतात आणि लोकांना जागृत करणारे, प्रेरणा देणारे, प्रोत्साहन देणारे असतात. म्हणून कवी व लेखक हे एक समाज घडवत असतात, विद्यार्थी घडवत असतात आणि देश घडवत असतात, जग घडवत असतात. दोन्हीही श्रेष्ठ आहेत, सत्यवादी आहेत, सुंदर आहे. कवी हा अहंकारी असू नये, कवी हा निर्मळ असावा, चांगल्या गुणाचा असावा. कवीकडे संकुचितपणा असू नये, अहंकारी वृत्ती असू नये. विचार चांगले असावे. कवीकडे जर विचार चांगले असतील, मत चांगला असेल, मन सुंदर असेल, गुणवत्ता असेल, प्रेम असेल, दया असेल, माया असेल, सत्यता असेल, एकता असेल, माणुसकी असेल, गुणवत्ता असेल, धैर्य असेल, साहस असेल, हित असेल, जगाचं, देशाचं, व्यक्तीचं, समाजाचं कल्याण असेल, हित असेल, तो सतत जागरूक असेल, सावधान असेल, सतर्क असेल, तरच काव्य चांगलं होऊ शकतं, दर्जेदार होऊ शकतं. काव्य दर्जेदार, उत्तम, सुंदर होण्यासाठी कवी हा दर्जेदार,
सुंदर असावं लागतं. काव्य हे संकुचित असू नये. या काव्यातून काहीतरी अर्थबोध झाला पाहिजे. या काव्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. या काव्यातून काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे. या काव्यातून काहीतरी जगाला, व्यक्तीला, समाजाला, देशाला काहीतरी मिळालं पाहिजे, भेटलं पाहिजे, समजलं पाहिजे, क्रांती झाली पाहिजे, उत्क्रांती झाली पाहिजे, जागृती झाली पाहिजे, संदेश मिळाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. केवळ मनोरंजन म्हणून काव्य असू नये, संकुचित काव्य असू नये, या पैशापुरतं काव्य असू नये, तर काव्य हे विशाल महाविशाल असावं. या काव्यामध्ये वेगळ्या प्रकारचा अर्थ असावा. या काव्यामध्ये सुंदरता असावी, मनमोहकता असावी, मनोरंजकता असावी, ज्ञानदायकता असावी, सत्यवादीपणा असावा, श्रेष्ठता असावी, पवित्रता असावी, संवेदनशीलता असावी, भावनाशीलपणा असावा, परोपकार असावा, ममता असावा, सुधारणा असावी, प्रगती असावी, विकास असावा, नीती धोरण चांगले असावे, नियोजन चांगलं असावे, रचना योग्य प्रकारची असावी. तरच काव्य हे देशाला सुधारू शकतं, व्यक्तीला, समाजाला, देशाला, जगाला सुधारू शकतं. पण काव्य हे उत्कृष्ट असलं पाहिजे. कवी आणि काव्य हे उत्कृष्ट असले पाहिजे. लेखकही उत्कृष्ट असला पाहिजे. त्याचा लेखही उत्कृष्ट असला पाहिजे. तरच देशाची, व्यक्तीची, समाजाची, देशाची, जगाची सुधारणा होते व देश पुढे जातो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.